28 मे 2023 चा दिवस. सरकारनं नव्यानं बांधलेल्या संसद भवनाचं उद्घाटन सुरू असतं आणि त्याच वेळेला बाहेर महिला कुस्तीगीर विनेश फोगाट यांना पोलीस खेचत ओढून नेत असतात. का? तर त्यांचं सुरू असलेलं आंदोलन. हे आंदोलन कसलं? तर त्यावेळेचे कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण सिंग यांनी केलेलं महिलांचं शोषण आणि हाच न्याय मागण्यासाठी इतर महिला आणि त्यांच्यासोबत विनेश फोगाट हे तीव्र आंदोलन करत असतात. त्यावेळेला अचानक पोलिसांचा त्यांना घेराव होतो आणि जंतर मंतरवरून त्यांना उचलून नेलं जातं. कट टू आजचा दिवस. सकाळची बातमी. ब्रिजभूषण सिंग यांची महिला शोषण केसमधून निर्दोष मुक्तता. यामध्ये 1133 दिवस आणि 127 वेळा सुनावणी झाली. पण मंडळी, याच दरम्यान कोर्टात काय काय घडलं? ब्रिजभूषण सिंग आणि विनेश फोगाट यांच्या मधली ही शोषणाची वादग्रस्त केस काय आहे, याबद्दलची संपूर्ण माहिती जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय विशेष भारी. मंडळी, भारताच्या क्रीडा क्षेत्राला आणि राजकारणाला हादरवून सोडणाऱ्या कुस्तीपटूंच्या या प्रकरणामध्ये दिल्लीतल्या राऊज एव्हेन्यू कोर्टानं अत्यंत महत्त्वपूर्ण निकाल दिलाय. भारतीय कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष आणि भाजपचे खासदार ब्रिजभूषण शरण सिंग तसेच कुस्ती महासंघाचे माजी सहसचिव विनोद तोमर यांना न्यायालयानं सगळ्या आरोपांमधून निर्दोष मुक्त केलाय. पुराव्यांचा अभाव आणि आरोपांमधली अस्पष्टता यामुळे न्यायालयानं हा निर्णय दिलाय. आणि काल म्हणजे गेल्या 3 वर्षांपासून देशात गाजलेल्या एका अत्यंत वादग्रस्त प्रकरणाचा कोर्टातला महत्वाचा टप्पा मानला जातोय. आता हे संपूर्ण प्रकरण समजून घ्यायला आपण 2016 पासूनचे काही पॉइंट्स बघू. मंडळी, भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष म्हणून ब्रिजभूषण शरण सिंग यांचा दबदबा आणि ताबा अनेक वर्ष होता. परंतु 2016 ते 2019 या कालावधीत कुस्ती महासंघाच्या नवी दिल्लीतल्या कार्यालयात, ब्रिजभूषण सिंग यांच्या बंगल्यावर, विविध स्पर्धांदरम्यानच्या शिबिरांमध्ये तसेच परदेश दौऱ्यांवर महिला कुस्तीपटूंचा छळ, अयोग्य स्पर्श, नको असणाऱ्या शारीरिक मागण्या आणि मानसिक शोषण केल्याचे गंभीर आरोप काही आघाडीच्या महिला कुस्तीपटूंनी केले होते. यामध्ये एकूण 7 महिला कुस्तीपटूंनी, ज्यात एका अल्पवयीन कुस्तीपटूचाही समावेश होता, त्यांनी समोर येत ब्रिजभूषण सिंग यांच्या विरोधात तक्रार नोंदवली होती. तक्रारदार महिला कुस्तीपटूंच्या म्हणण्यानुसार खेळाडूंच्या करिअरचा, निवडीचा आणि भविष्याचा अधिकार हाती असल्यानं आणि कुस्ती महासंघातल्या प्रचंड ताकदीमुळं ब्रिजभूषण सिंग यांच्या विरुद्ध कोणीही काहीच बोलायला तयार नव्हतं. त्या अन्यायाविरुद्ध आणि अन्यायाला वाचा फोडण्यासाठी देशात मोठं आंदोलन उभं राहिलं. जानेवारी 2023 मध्ये भारताची इंटरनॅशनल लेवलवर कुस्ती खेळणारी महिला कुस्तीपटू विनेश फोगाट, ऑलिम्पिक पदक विजेती साक्षी मलिक आणि ऑलिम्पिक पदक विजेता बजरंग पुनिया या दिग्गजांच्या नेतृत्वाखाली दिल्लीत जंतर मंतरवर कुस्तीपटूंनी धरणं आंदोलन सुरू केलं. त्यात विनेश फोगाटने क्रीडा क्षेत्रात घडणाऱ्या धक्कादायक गोष्टींचा जाहीर पाडा वाचला. त्यात उपचाराच्या खर्चाच्या बदल्यात शरीर सुखाच्या मागण्या, मॅटवर झोपलेल्या मुलींचे टी शर्टवर खेचणे, ग्रुप फोटो दरम्यान मागे हात लावणे, वैयक्तिक प्रश्न विचारला म्हणून जवळ खेचणे, बेडवर जबरदस्तीने मिठी मारणे, छातीवर आणि पोटावर हात ठेवणे, हे सगळे आरोप फोगट यांनी न्यायालयात सादर केलेले होते. त्यानंतर कुस्तीपटूंनी मागणी केली की ब्रिजभूषण शरण सिंग यांनी तात्काळ आपल्या पदाचा राजीनामा द्यावा. त्यांच्यावर पोक्सो कायद्याअंतर्गत आणि इतर गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात यावी. त्यासोबत सुरुवातीला क्रीडा मंत्रालयानं त्यांना आश्वासन देऊन एक चौकशी समिती स्थापन केली. परंतु ठोस कारवाई होत नसल्याचं बघून एप्रिल 2023 मध्ये पैलवानांनी पुन्हा एकदा जंतर मंतर गाठलं आणि बेमुदत आंदोलन सुरू केलं. त्यानंतर पैलवानांचे आंदोलन केवळ क्रीडा विश्वात मर्यादित न राहता संपूर्ण देशाचं लक्ष वेधून घेणारं ठरलं. देशभरातल्या शेतकरी संघटना, खाप पंचायती, महिला संघटना आणि सामान्य नागरिक कुस्तीपटूंच्या पाठीशी उभे राहिले. दिल्लीच्या कडाक्याच्या थंडीत, नंतर उकाड्यात आणि मुसळधार पावसात हे खेळाडू रस्त्यावरच झोपले, सराव केला आणि आपल्या हक्कासाठी लढत राहिले. त्यानंतर दिल्ली पोलिसांनी सुरुवातीला FIR नोंदवायला टाळाटाळ केली, ज्यावर पैलवानांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली. सर्वोच्च न्यायालयाच्या हस्तक्षेपानंतर 28 एप्रिल 2023 रोजी दिल्लीतल्या कॅनॉट प्लेस पोलीस ठाण्यात ब्रिजभूषण शरण सिंग यांच्या विरुद्ध 2 वेगवेगळ्या FIR दाखल करण्यात आल्या. एक FIR 6 महिला कुस्तीपटूंच्या तक्रारीवरून होती, तर दुसरी FIR अल्पवयीन कुस्तीपटूच्या तक्रारीवरून पोक्सो कायद्याअंतर्गत दाखल करण्यात आली होती. या आंदोलनातली सगळ्यात महत्वाची घटना 28 मे 2023 रोजी घडली. त्या दिवशी एका बाजूला देशाच्या नवीन संसद भवनाचं भव्य उद्घाटन चालू होतं, तर दुसऱ्या बाजूला आंदोलक पैलवानांनी
नव्या संसदेच्या दिशेनं महिला सन्मान महापंचायत भरवण्यासाठी शांततापूर्ण मार्च काढण्याचा निर्णय घेतला. पोलिसांनी संपूर्ण नवी दिल्ली भागात कडक नाकेबंदी आणि बॅरिकेड्स लावले. जेव्हा विनेश फोगाट, साक्षी मलिक, बजरंग पुनिया आणि त्यांचे समर्थक बॅरिकेड्स ओलांडून पुढे जायला लागले, तेव्हा पोलीस आणि आंदोलकांमध्ये प्रचंड झटापट झाली. त्यावेळेला त्या ठिकाणी पोलिसांनी बळाचा वापर करत विनेश फोगाट आणि साक्षी मलिक यांना रस्त्यावर पकडून जबरदस्तीने बसमध्ये कोंबलं. त्यावेळेसचे ते फोटोज आपण व्हायरल झालेले बघितलेच. त्यामुळे त्या दृश्यांनी आणि फोटोंनी संपूर्ण देश हादरला. कारण या महिला देशाचं नाव इंटरनॅशनल लेवलवर मोठं करायच्या. त्यांनाच अशा पद्धतीने उचलून गाडीत कोंबण्यात येत होतं. त्यामुळे त्या घटनेची चर्चा जगभर झाली. त्यानंतर पोलिसांनी जंतर मंतरवर आंदोलकांचे तंबू, गाद्या हटवून आंदोलन स्थळ पूर्णपणे रिकामं केलं आणि आंदोलकांवर गुन्हे दाखल केले. त्यानंतर या घटनेनं दुःखी झालेल्या पैलवानांनी आपली ऑलिम्पिक आणि जागतिक पदकं हरिद्वार गंगेत विसर्जन करण्याचा निर्णय घेतला. परंतु शेतकरी नेत्यांच्या मध्यस्थीनंतर त्यांनी ते पाऊल मागे घेतलं. दरम्यानच्या काळात न्यायालयात त्यांची कायदेशीर लढाई सुरू झाली. जून 2023 मध्ये दिल्ली पोलिसांनी या प्रकरणात 1500 पेक्षा जास्त पानांचं चार्जशीट दाखल केलं. यामध्ये साक्षीदार, कोच, पंच आणि इतर सहकाऱ्यांचे जबाब लिहिण्यात आले. पोलिसांनी ब्रिजभूषण यांच्यावर IPC कलम 354, 354A, 354D आणि 506 अंतर्गत आरोप ठेवले. त्याचवेळी अल्पवयीन कुस्तीपटूच्या बाबतीत एक मोठा बदल घडला. अल्पवयीन कुस्तीपटू आणि तिच्या वडिलांनी कोर्टात दंडाधिकाऱ्यांसमोर आपला पूर्वीचा जबाब बदलला आणि पोलिसांच्या तपासावर समाधान व्यक्त केलं. त्यामुळे दिल्ली पोलिसांनी पोक्सो प्रकरणातून ब्रिजभूषण सिंग यांना दोषमुक्त करणारा कॅन्सलेशन रिपोर्ट दाखल केला, ज्याला न्यायालयानं नंतर मान्यता दिली. त्यानंतर मे 2024 मध्ये दिल्लीच्या राऊज एव्हेन्यू कोर्टानं उर्वरित तक्रारदारांच्या प्रकरणात ब्रिजभूषण सिंग यांच्या विरोधात आरोप निश्चित केले. त्यात कोर्टानं म्हटलं की प्रथमदर्शी हा खटला चालवण्यासाठी पुरेसं साहित्य उपलब्ध आहे. परंतु ब्रिजभूषण सिंग यांनी सगळे आरोप फेटाळून लावत आपण निर्दोष असल्याचं आणि हा आपल्या विरुद्ध रचलेला राजकीय कट असल्याचं ठामपणे सांगितलं. त्यानंतर खटल्याची सुनावणी बंद खोलीत पार पडली. सुनावणी दरम्यान बचाव पक्षाच्या वकिलांनी असा दावा केला की तक्रारदार कुस्तीपटूंच्या जबाबदात सातत्य नाही आहे. घटनांच्या तारखा आणि ठिकाणांबद्दल वेगवेगळ्या वेळी वेगवेगळी विधानं करण्यात आली आहेत. काही घटना 7 ते 8 वर्षांपूर्वीच असल्याचं सांगण्यात आल्यामुळे तक्रारीत मोठा विलंब झाल्याचा मुद्दाही त्यांनी उपस्थित केला. या उलट तक्रारदारांच्या बाजूने ज्येष्ठ वकील रेबेका जॉन यांनी असा युक्तिवाद केला की ग्रामीण भागातून येणाऱ्या आणि एका अत्यंत शक्तिशाली महासंघाच्या अध्यक्षाविरोधात तात्काळ आवाज उठवणं कठीण होतं आणि तक्रारदारांच्या साक्षी भक्कम होत्या. दोन्ही बाजूंचे युक्तिवाद हे बराच काळ ऐकल्यानंतर दिल्लीच्या राऊज एव्हेन्यू कोर्टाच्या ACGM अश्विनी पवार यांनी निर्णय राखून ठेवला होता. 3 ऑगस्ट 2026 रोजी न्यायालयानं अंतिम निकाल सुनावताना ब्रिजभूषण शरण सिंग आणि सहआरोपी विनोद तोमर यांची या छळाच्या सगळ्या आरोपांमधून निर्दोष मुक्तता करण्यात आली. त्यात न्यायालयानं नमूद केलं की सादर करण्यात आलेल्या पुराव्यांवरून आरोपींचा गुन्हा निशंकपणे सिद्ध होत नाही आणि संशयाचा फायदा आरोपीला मिळणं कायद्यानुसार आवश्यक आहे. या निकालानंतर प्रतिक्रिया देताना ब्रिजभूषण सिंग यांनी आपण आधीपासूनच निर्दोष असल्याचं आणि हा केवळ एक कट असल्याचं सिद्ध झालं असं माध्यमांसमोर सांगितलं. त्यानंतर माध्यमांमध्ये अनेक प्रश्न उपस्थित होऊ लागले. काही लोकांनी सरकारवर घणाघात करत म्हटलं की देशाच्या महत्वाच्या व्यक्तीला कोणी शिव्या दिल्या तर ते चालत नाही, पण सरकारमधल्या पक्षामध्ये भरभरून अत्याचार करणारी माणसं आहेत हे बरं चालतं. त्यासोबत या केसमुळे विनेश फोगाट यांनी खचून जाऊ नये अशी त्यांच्या बाजूने भूमिका देखील मांडली. मंडळी, ब्रिजभूषण सिंग यांच्या या निर्दोष सुटकेमागे तुम्हाला काय वाटतंय मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि सोबतच आपल्या विशेष भारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.